तया दुष्टा मारा वयासी तुमच्या ज्ञानवती मजसी म्हणून तया म्यान जीवेसी निश्चयेसी सोडिले राम राम राम. परीर संग्रामात दैत्य आले तिना अक्षविणी ते मारिले मग धर्म म्हणे ओखटे झाले ऐसी काय तीर्थयात्रा राम. जीवित तुझ्या कर्मासी त्याची येथे घडले आम्हांशी आता या महापातकाशी काय उपाय योजावा राम. प्रस्तुत श्रोतेजन हो, स्वर्गारोहण ग्रंथ संत नामदेव महाराजांनी आपल्याला दिलं. हे अमुक शास्त्र दिलं, अमुक काव्य दिलं. आणि आज आपण इथे सर्व श्रोतेजन संतजन जमलो. काय कारणासाठी जमलो की गेले दिगंबर ईश्वर विभूती, बघा, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती पाठीमागे. बघा, आज आपल्यातून एक खाली निघतो भगवंत स्वरूप. दादा निघून गेले, वडील निघून गेले आणि खरोखर या संपूर्ण रायगड जिल्ह्याला ज्याने वेळ लावलं, या संत भजनाचं वेळ लावलं, हरिनामाचं वेळ लावलं. हरिपाठामध्ये नाचावं तर कोणी, दादाहीच नाचावं. म्हणजे गेले दिगंबर ईश्वर विभूती. बघा, आपल्यातून आज एक भगवंत निघून गेलाय, एक घरातून पिता निघून गेलाय, एक घरातून सखा निघून गेलाय. आणि बघा काय भगवंताची लीला असेल हो. 6 महिन्यापूर्वीच इथून माऊलीने जावं आणि माऊलीने लेकराला बोलवावं. बघा किती दुःखद प्रसंग असेल हो. आणि मग इथे धर्मराजा बोलतोय भीमाला की तू काय केलंस तिकडे जाऊन. त्यावेळेला भीम सांगते, दादा तुमची मला आज्ञा काय होती. तुम्ही मला आईची शपथ घातली होती की ताल की तुला काही होता कामा नये. आणि मग तुमची आज्ञा मी पाळली दादा, तुमची आज्ञा मी पाळली. आणि अशा प्रकारे झाला से स्वकुल घात तत्पाची शांती त्वरित व्हावया लागीन तीर्थाप्रत आम्ही समस्त चाललो राम. बघा, ज्या वेळेला आपण या तीर्थयात्रेचा प्रवास करत असताना की आपल्या हातून कोणतेही अनुचित प्रकार घडले नाही पाहिजे. आणि तू भीमा काय केलंस तिथे, ती ऍक्च्युअली सैन्य मारलंस. हे व्हायला नाही पाहिजे होतं तुझं, हे व्हायला नाही पाहिजे होतं तुझं, तरी पण ते झालं. आणि ते ओखटे म्हणजे जे घडायला नाही पाहिजे होतं तेच तुझ्या हातून झालं, असं धर्मराजा भीमाला बोलत आहे. तव मध्येच हे अद्भुत विघ्न आमान प्राप्त झाले दारुण. आता पुढे काय प्रयत्न शुद्धी लागी करावा राम. आणि मग इथे धर्मराजा बोलतोय की खरोखर जे घडायला नाही पाहिजे होते ते काय झालंय, अद्भुत असं दारुण असं हे विघ्न झालंय. अद्भुत एक प्रकारे हे पाप झालंय आपल्या हातून. आणि मग याच्या शुद्धीसाठी काय करायचं हा धर्मराजाला प्रश्न पडलाय. अन्य क्षेत्री केले पाप ते तीर्थी निरसे आपेप आणि तीर्थीन करितान किंचित पाप वज्रलेप होते. आपण हा संसाराचा गाडा चालत असताना आपल्या हातून छोटे मोठे पाप होतात, पापकर्म होतात. मग त्या पापांचं आपण शालन कसं करतोय की माय पित्याच्या चरणावर जर आपण मस्तक ठेवलं तर आपल्या त्या पापांचं शालन होतोय. बघा, बोलून जातो तुटला आयुष्याचा दोरा येर वावगा पसारा टाकून जाते रांडा पोळे. बघा, संत चोखा महाराजांनी एक असं अमोघ असं एक आपल्याला अभंग दिलाय की ज्या वेळेला माणसाच्या आयुष्याची माल तुटते त्यावेळेला तुमचं इथं काही राहत नाही. तुम्हाला इथं सर्व इथे जागेवर ठेवावं लागतं. जरी आम्ही आम्हापाशी
इस्टेट कमवली तरी पण ती इथेच ठेवायला लागतं. आणि मग त्या सर्व संसारातून आपल्याला एकच करायचं आहे की या परमार्थाचा काय करताय, सुटका लावायचा आपल्याला. आणि मग तो सुटका आपण तीर्थाला जात असताना जर आपल्या हातून जर कोणताही अनुचित जर प्रकार झाला तर ते काय होतंय की ते पाप कसं आहे, वज्रलेपण. म्हणजे आपण जर पंढरपूरला गेलो आणि जर तिथे जर आपल्या हातून जर कोणाची चुकी झाली तर ते पाप क्षेम नाही, ते वज्रलेपावणी थोरं. आणि मग उठून या प्रातःकाली वदनी स्मरा चंद्रमौली. बघा, आपण जर सकाळी जर प्रातःकाली उठलो तर भगवंताला जर सूर्याला नमस्कार जर केला, त्याच्यानंतर त्या आपण गंगेचे जर स्नान केलं तर ते आपलं पाप निघून जातं. मग आपण तीर्थाला जातो कशासाठी, त्या गंगा स्नानासाठी, त्या निर्मल स्नानासाठी. बघा, इंद्रायणी काठी देवाची आनंदी. बघा, म्हणजे प्रथम नदीचं नाव आलंय, त्या गंगेचं नाव आलंय, बरोबर की नाही. आणि मग ते आपण तीर्थस्थळाला गेल्यानंतर आपले पाप धुवून जातात. पण तीर्थस्थळाला जर आपले पाप जर घडले तर ते पाप अति घोर असतात, असे ते बोलत आहेत धर्मराजा. ऐसे असोनी शास्त्र वचन आमुच्या असतील पाप दारुण, तीर्थमार्गीन झाले म्हणून काय आता करावे राम. मग शास्त्र वचन काय सांगते, शास्त्र वचन काय सांगते की तीर्थाला जाऊन जर आपल्या हातून जर अनुचित प्रकार घडला तर त्या आपल्या पापाला क्षेम नाही. आणि मग हेच आपल्या, आता आपण कुठे चाललोय, तीर्थप्रवासाला चाललोय, तीर्थयात्रेला चाललोय. आणि तीर्थयात्रा जाताना हे भीमा, हे आपल्या हातून नकळत तुझ्या हातून हे सैन्य मारले गेले रे. बघा इथे धर्मराजा काय बोलते, हे सैन्य मारले गेले आणि हे अनुचित असं आपल्या हातून पाप घडले. मग आता याचं कसं करायचं, याचं या पापातून आपल्याला मुक्ती कशी मिळायची, हा धर्मराजांना प्रश्न पडलेला आहे. एवं प्रकारे युधिष्ठिरा दुःख करी वारंवार, तव द्रौपदी म्हणे श्री यदुवीर गेला टाकून मानसिरा. आणि मग यावेळेला धर्मराजा वारंवार दुःख करतोय, धर्मराजा दुःख करतोय की हे आपल्या हातून हे तीर्थाला जात असताना आपल्या हातून हे पाप घडतंय. आणि त्यावेळेला बघा, माझी माय द्रौपदी सती, बघा इथे काय शब्द वापरलाय ग्रंथकर्त्यांनी की माय सती बोलते की आजपर्यंत माझा यदुराया, आजपर्यंत माझा कृष्ण भगवान, माझा कृष्ण सखा आज माझा पाठी राखा, आजपर्यंत माझ्या काय होता, पाठीशी होता, पण आज तोच आम्हाला टाकून गेला. आणि आज आता मी कोणाकडे पाहू, कोणाकडं, अशी द्रौपदी बोलत असताना आता अमुचे व्यसन दूर करणार आहे कोण, ऐसे बोलताय गहीवरून नयनी जीवन चालले रा. इथे करुणा सोय द्रौपदी काय बोलते की आता आम्हाला कृष्ण भक्तीचा काय लागला, व्यसन लागला होता. आम्हाला कृष्ण भक्ती कशी आमच्या रोमात जडली होती. आणि मग या भक्तीचा जो व्यसन लागलाय, या व्यसनाला आता आम्हाला कृष्ण सखा आम्हाला नजरेला दिसत नाही, तो आम्हाला टाकून गेलाय. मग आता या प्रसंगातून आम्हाला कोण वाचवेल आम्हाला, असा हा द्रौपदीचे वाक्य, करुणास्वरे वाक्य द्रौपदी बोलत असताना. तव झाली आकाशवाणी की धर्मा तुम्ही जावे थोडी, काशी क्षेत्रीन विश्वेश्वरा लागुनी नमन करुनी भेटावे राम. आणि मग इथे काय झालंय की भगवंतानी ज्या वेळेला प्रत्येक वेळेला भगवंताच्या मनात आलं त्यावेळेला काय होईल, राईचा पर्वत करतोय आणि पर्वताच्या राया करतोय. माणूस कितीही बघा, जर माणसाजवळ ऐश्वर्य संपत्ती जर असेल तर त्याला पूर्वजांचा आशीर्वाद हवेत दादा. बघा, एकाकडे जर 5-10 एकर जमीन आहे, वडील निघून गेलेत आणि वडील गेल्यानंतर 1 वर्ष त्यात तो मुलगा जमीन विकून मोकळा होतो का, त्याला आई वडिलांचे आशीर्वाद नाही, त्याला मागच्या पितरांचे आशीर्वाद नाही. म्हणून पण इथे काय केलंय भगवंतानी आकाशवाणी केलेली आहे. तो सांगेल ते करावे, अविद्येसी हाती न धरावे, ऐसे ऐकतान पांडव भावे, काशी क्षेत्री चालले राम. आणि मग इथे आकाशवाणी झालेलं ना, आकाशवाणीतून सांगितलेलं आहे की आता पांडवांनो की तुम्ही आता तीर्थयात्रेचा प्रवास करत असताना तुम्ही आता कुठे जा, काशी क्षेत्राला जावा. आणि त्या
कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्र माता मृगटी झाली कारण्य सिंधू भवदुःखारी तुझली न शंभू मज कोण तारी. अशा त्या शंकराला तुम्ही आता काय करा, शरण जा. आणि शंकराला शरण गेल्यानंतर तुम्हाला शंकर मार्ग, श्री शंकर भगवान आपल्याला मार्ग दाखवतील अशी आकाशवाणी झालेली आहे. प्रयागी झाले माधव स्नान पितरांनी दिले पिंडदान मग तेथून या पंडुनंदन काशी येसी चालले राम. आता बघा इथे आता पांडव हा तीर्थयात्रेचा प्रवास करत असताना आता काशी क्षेत्रामध्ये ते चाललेले आहेत आणि मग तिथे प्रयाग क्षेत्राला गेलेले आहेत. आणि प्रयाग क्षेत्राला गेल्यानंतर तिथे त्यांनी काय केलंय, प्रयाग क्षेत्राला गेल्यानंतर काय केलं काही की तिथे पिंडदान केले. बघा आजपर्यंत ही पुराणापासून कालांतरापासून चालत आलेली परंपरा, आपण 10 करतोय, 10व्याची विधी करतोय, 13व्याची विधी करतोय, 10व्याची विधी आहे, 13वा शास्त्र आहे. आजपर्यंत ही परंपरा आध्यात्मिक युगापासून चालत आलेली आहे. आणि पांडवांनी सुद्धा तेच केलंय की पूर्वी काय होतं, पूर्वी आपल्याला प्रवास करता येत नव्हता म्हणून आपण दिवस कार्य झाल्यानंतर आई वडिलांची अस्थी हरेश्वर किंवा काशीला किंवा कुठे घेऊन जात होतो का तेव्हा प्रवासाचा. आता एकदम जवळच झालंय की आता एका दिवसामध्ये माणूस जातोय. आणि मग त्यावेळेला पांडवांनी सुद्धा हेच केलं, त्या तीर्थस्थळावर काय केलंय, पिंडदान केलंय आई वडिलांचं. अशा प्रकारे काशी क्षेत्रा माझी जाऊन क्षौर तर माझी संपादून मणिकर्णिकेचे स्नान करुण शिवदर्शना चालिले राम. आणि मग आता काशी क्षेत्राला गेल्यानंतर शौर्य कर्म केलंय आई वडिलांच्या नावानं, पितृघरांच्या नावानं केश ओपन केलं आहे. आणि नंतर मग ते पुढे प्रयाग तीर्थाच्या दर्शनासाठी पुढे चाललेलं आहे. आणि अशा प्रकारे माधवस्थान झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आज खरोखर की कुठेतरी आज मी मसदवरून आलो, आजपर्यंत 25 वर्ष 24 वर्ष मसदला ही माऊली नाचली, ही माऊली नाचली. आणि या माऊलीने आज मसद गावाचं तीर्थक्षेत्र तयार केलं. नारायणदास बाबा कडपकर, गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोरवे यांच्या चरणाला अभिवादन करून आज खरोखर दादांच्या विषयी बोलण्याची मला ही संधी भेटली. हे माझं कुठंतरी एक सुकृत असेल, पूर्वसुकृताची जोड असेल. आणि एवढे बोलून मी माझे हे भाष्य संपवतो. पुढे